मित्रहो, अजित पवार यांचे तारे आता गर्दिशमध्ये आलेत की काय असं वाटण्यासारखी स्थिती आपल्याला अगदी पुण्यापासून ते दिल्लीपर्यंत बघायला मिळते। एकतर पुण्यात जी काही पूरस्थिती निर्माण झाली त्या पुण्यावर किंवा तिथल्या संपूर्ण प्रशासनावर अजितदादांचा धाक आहे। ते तिथले पालकमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। पण आज त्याच अजित पवारांवर त्यांची सख्खी चुलत बहीण असलेल्या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून जोरदार टीका केलेली आहे। आणि ती टीका इतकी जोरदार आहे की संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना ती संपूर्ण गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीवर टीका केली गेली सुप्रिया सुळेंकडून ती गोष्ट थेट दहशतवादी कारवाया किंवा तशाच पद्धतीची कामकाजाची पद्धत इथपर्यंत नेऊन ठेवावं असं वाटायला लागलं। अजित पवारांना एका बाजूला या सगळ्या अडचणींचा सामना करायला लागत असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील अजित पवारांना आता घेरण्याचे उद्योग हे शरद पवार गटाकडून सुरू झालेले आहेत। आणि त्यामुळे येणाऱ्या अवघ्या काही दिवसांमध्ये अजित पवार हे आणखी अडचणीत येतील असं आपल्याला म्हणायला खूप मोठा वाव आहे। काय नेमकं घडलंय तेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर पुण्यामध्ये विशेषतः एकता नगर असेल किंवा जो सगळा पुण्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे मुठा नदीच्या किनाऱ्याचा परिसर, तिथे ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती आता प्रशासनाला नीटशी हाताळता येत नाही आहे। आणि प्रशासनामुळेच किंवा तिथल्या एकूणच सगळ्या ढिसाळ कारभारामुळे पुणेकरांवर ही वेळ आल्याचं आता विरोधी पक्षातले नेते आणि सगळेच बोलायला लागलेत। अजितदादा पवारांकडे या सगळ्या दोषारोपाचा एक अंगुली निर्देश करण्याचा प्रयत्नही राज ठाकरेंसारख्या काही नेत्यांनी केला, त्यावरून गजब झाला। पण मंगळवारी सकाळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार हे वेषांतर करून केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांची भेट घेत होते आणि जर ते विमानामधून येत होते तर एका दुसऱ्याच माणसाच्या नावावर ते प्रवास करत होते, वेगळंच आधार कार्ड दाखवत होते, अशा पद्धतीची धक्कादायक माहिती ही सुप्रिया सुळे यांनी आज प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना दिलेली आहे। त्या म्हणाल्या की जर सर्वसामान्य प्रवासी जो आहे तो एखाद्या विमानाने प्रवास करत असेल तर त्याची किती तपासणी केली जाते, त्याचं आधार कार्ड तपासलं जातं, त्याची ओळख पटवून घेतली जाते आणि त्यानंतरच त्याला विमानामध्ये प्रवास करण्याची मुभा दिली जाते। मग विरोधी पक्ष नेते असलेल्या अजित पवार यांना जर दिल्लीत येऊन भेटायचं होतं तर ते वेगळ्या नावाने वेषांतर करून का येत होते? इतकं महत्त्वाचं आणि वेगळं त्यांना काय सांगायचं होतं? ते जर केंद्रीय गृहमंत्र्यांना अशा पद्धतीत नाव बदलून भेटतायत तर मग केंद्रीय गृहमंत्र्यांशी संबंधित कोणताही अनुचित किंवा अप्रिय प्रकार घडू शकतो असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। खरं तर हा सगळा कुटुंबातला वाद असलेला जो काही प्रकार आहे तो राजकारणात आला, दोन कुटुंब वेगळी झाली, त्यांचं राजकारण वेगळं झालं। पण आता शरद पवार यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे आणि ती म्हणजे अजित पवारांना घेरायचं। याचं कारण काय तर सर्वोच्च न्यायालयामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांचा एक खटला सुरू आहे, जसा तो ठाकरे आणि शिंदे यांचाही चालू आहे। तिथे सरन्यायाधीश जे आहेत धनंजय चंद्रचूड, त्याचप्रमाणे जे.बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा या न्यायमूर्तींच्या समोर हे सगळं प्रकरण सुरू आहे। विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या अगदी तोंडावर आलेल्या आहेत। अशा वेळेला लवकरात लवकर या प्रकरणाची सुनावणी करावी अशी विनंती ही शरद पवारांचे वकील अभिषेक मनु संघवी यांनी केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाला। आणि त्यामुळे लवकरच हे प्रकरण सुनावणीला येईल असंही म्हटलं जातंय। या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये काहीतरी वेगळं समोर आलं तर आपली राजकीय कारकीर्द डावावर लागू शकते असं म्हणून काही लोकांनी मागच्या पावली फिरायला सुरुवातही केलेली आहे। आता 2 जुलै 2023ला अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचा एक गट घेऊन शिंदे आणि फडणवीसांना मिळाले। त्यानंतर 15 फेब्रुवारीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजितदादा पवार यांचा पक्ष हाच राष्ट्रवादी आहे,
नाव राष्ट्रवादी हे अजित पवारांचंच आहे आणि घड्याळ ही निशाणीसुद्धा अजित पवारांची आहे असा निर्णय दिला, त्याला शरद पवारांनी न्यायालयामध्ये आव्हान दिलं. आता या न्यायालयातल्या आव्हानाचा फैसला लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. त्याच वेळेला सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्ला केलेला आहे आणि सुप्रिया सुळे यांचा हल्ला हा आतापर्यंतच्या हल्ल्यापैकीचा सगळ्यात गंभीर हल्ला आहे. कारण विरोधी पक्षनेते अजित पवार होते त्यावेळेला, म्हणजे एक महत्त्वाची जबाबदारी ही महाराष्ट्रातील जनतेने आणि या जनतेच्या सार्वभौम मंडळाने अजित पवार यांच्यावर सोपवलेली असताना ते देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्याला, की ज्यांच्याकडे संपूर्ण देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे नियम आणि कानून बनवण्याची जबाबदारी आहे, तर अशा माणसाला अजित पवार जर नाव बदलून फेक आधार कार्डावर किंवा वेगळ्या वेषांतर करून भेटत असतील तर ते गंभीर आहे आणि ते केंद्रीय गृहमंत्र्यांसाठीही गंभीर आहे, देशासाठी तर त्याहीपेक्षा गंभीर आहे आणि ती महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे. आता हे सगळं होत असताना राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली, आज सुप्रिया सुळेंनी टीका केलेली आहे. सुप्रिया सुळे टीका करतायत हे लक्षात आल्याबरोबर लगेच अजित पवारांवर संजय राऊत यांनीही टीका केली आहे. खरं तर संजय राऊत आणि अजित पवार यांचं फारसं काही सख्य नसतं, पण आज सुप्रिया सुळे यांनी ज्या पद्धतीची टीका केलेली आहे ती टीका पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की येणाऱ्या विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून मिशन अजित पवार हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. याचं कारण काय, तर याचं कारण हे आहे की अजित पवारांचे 40 उमेदवार जिथे जिथे उभे राहतील किंवा त्यांना जिथे जागा मिळतील आणि जेवढ्या मिळतील त्याच्या समोर शरद पवार आपला उमेदवार देणार आहेत आणि त्या उमेदवाराला काउंटर करण्याचं कामही केलं जाणार आहे. पण या सगळ्या राजकीय घडामोडींच्या मध्ये सुप्रिया सुळे यांनी आपल्या थोरल्या भावावर, चुलत भावावर केलेली जी टीका आहे ती आतापर्यंतच्या गेल्या वर्षभरातल्या सगळ्या टीकेपेक्षा अधिक बोचरी, अधिक अभ्यासपूर्ण आणि अधिक अडचणीत आणणारी आहे. आता अजित पवार यांच्यावर घरातूनच अशा पद्धतीची टीका झाल्यानंतर आणि त्यातही ती राजकीय आहे, त्याचप्रमाणे ती कायदेशीर आहे, ती महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करणारी ही टीका ठरू शकते. कारण जर विरोधी पक्षनेता अशा पद्धतीत समोरच्या सत्ताधारी पक्षातल्या, भले तो केंद्रातला असेल किंवा राज्यातल्या पक्षाचा प्रमुख असेल, तर त्याला ज्या पद्धतीत ते भेटत आहेत किंवा ज्या पद्धतीत ते भेटले हे सगळं प्रकरण आक्षेपार्ह आहे. आता या सगळ्या गोष्टीची उत्तरं ही विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावीच लागणार आहेत. गेले काही काळ ते खूपच संयमाने घेत आहेत. ते फारसं काही थोरल्या पवारांवर आणि सुप्रिया सुळेंवरही बोलत नाही आहेत. अगदी हातचं राखून बोलतायत. त्यांच्याकडेही काही गोष्टी असतील किंवा आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, यंत्रणा त्यांच्याकडे आहे, माहिती त्यांच्याकडे अधिक येत असेल सुप्रिया सुळेंपेक्षा, पण ते स्वतःला आवरत आहेत. पण आजची जी टीका आहे ही टीका पाहिल्यानंतर अजित पवार यांची प्रतिमा ही प्रतिभा आणि शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रियाने महाराष्ट्रात तरी अप्रिय करून टाकलेली आहे. आणि त्यामुळे या अप्रिय प्रतिमेचं काय करायचं आणि कसं करायचं याची भ्रांत आणि याची चिंता आता महायुती सरकारलाही आहे, केंद्रात बसलेल्या भाजपच्या श्रेष्ठींनाही आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी शरद पवार आणि त्यांच्या कल्पवृक्ष कन्येनं घाव घालायचा ठरवला आहे तो राष्ट्रवादीच्या अजित पवारांवर. आणि या घावाची तीव्रता वाढत गेली तर अजित पवार यांच्याबरोबर असलेले 40 लोक हे आत्ताच कुरबुऱ्या करून काहीसे मागे फिरायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे अजित पवारांसाठी येणारी विधानसभा ही अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसेल इतकं खरं आहे. त्यातला सगळ्यात पहिला जो घाव आहे तो त्यांची बहीण असलेल्या सुप्रियानेच घातलेला आहे. आता पुढची कामगिरी कोण कसं आणि किती त्वेषानं करतं ते बघायचं आहे. पण आज दिल्लीतून सुप्रिया सुळे ज्या रणरागिणीसारख्या कडाडल्या, त्यांच्याकडे असलेला कंटेंट, त्यांच्याकडे असलेली माहितीतली गुणात्मक मूल्य याच्यामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या अजित पवारांना आणि मुख्यमंत्री असलेल्या किंवा सरकारचे नायक असलेल्या नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांना अधिक अडचणीचं आणि अडगळीचंही करून टाकलेलं आहे. आपल्याला काय वाटतंय, सुप्रिया सुळे यांनी केलेली जी टीका आहे या टीकेमुळे अजित पवार हे पुरते घायाळ होऊन गेलेले आहेत? अजित पवारांवर जो आरोप करण्यात आलेला आहे की ते
फेक आधार कार्ड आणि चुकीच्या माहितीच्या अनुषंगाने मुंबई ते दिल्लीचा प्रवास करत होते आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटत होते। त्यावेळेला ते महाराष्ट्राच्या जनतेची प्रतारणा करत होते। हे आपल्याला पटतंय का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो। आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। मित्रहो, हा व्हिडिओ आपण पाहिला असेल शेवटपर्यंत अशी मी आशा बाळगतो आणि जर तो आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका। हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्याची काळजी घ्या। धन्यवाद।